जय महाराष्ट्र, जय खानदेश. कसे आहात मैत्रिणी? बरे आहात ना? बायको, आज सुरमई स्पेशल. ओके. चला मग, सुरमईला मीठ लावून ठेवलं होतं. आता स्वच्छ धुवून घेते. 2-3 पाण्यानं धुवून घेते. भाजलेला कांदा घेतला आहे, भाजलेलं खोबरं आणि काजू आणि कोथिंबीर. तेल गरम झाला, मसाला टाकायचा. अद्रक लसूणची पेस्ट आणि धना पावडर, जिरं पावडर, हळद, कोल्हापुरी काळा मसाला, चवीपुरतं मीठ. चांगला मसाला परतून घेऊया. काजू तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. आता मसाल्याला तेल सुटलं आहे. आता सुरमई टाकूया. सुरमईला पण चांगलं परतून घेऊया. आणि कोल्हापुरी काळा मसाला वापरते मी, तरी पण मी खोबरं आणि कांदा भाजूनच टाकते. भाजीला खूप छान चव येते. काही बायका म्हणतात मला, तू कोल्हापुरी काळा मसाला केला, मग कशाला कांदा भाजते, खोबरं भाजून टाकते. पण कंटाळा करायचा नाही. मी आहे ना, खोबरं आणि कांदा भाजून टाकते. भाजीला खूप छान चव येते. तुम्ही पण असं करून बघा.